तर मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा जानकी आणि ऋषिकेश हे सयाजीरावच्या घरी येतात तर ऋषिकेशला पाहून सयाजीराव लगेच रागाने आपली बंदूक ऋषिकेशवर रोखतो आणि ऋषिकेशवर लगेच तो बंदूक चालवतो. तेव्हा कावेरी मध्ये येते आणि लगेच बंदूक वर धरते तर वर जो फॅन अटकलेला असतो त्यावर ती गोळी लागून तो फॅनच खाली पडतो. कावेरी म्हणते की अहो काय करता, सुनबाई आहे त्यांच्याबरोबर, याचा तरी विचार करा. तर जानकी ही ऋषिकेशला बाजूला करते. ते दोघे सुद्धा खूप घाबरलेले असतात. तेव्हा बाळाभाऊ पुढे येतात आणि सयाजीरावांना म्हणतात की मी बाहेर लक्ष ठेवतो. तर सयाजीराव हातानेच इशारा करून त्यांना बाहेर जायला सांगतात. तेव्हा ऋषिकेश सयाजीराव समोर येतो आणि आम्ही ते भांडण्यासाठी नाही तर घरगुती बोलण्यासाठी आल्याचे सांगतो. ऋषिकेश जानकीची ओळख करून देतो तर सयाजीराव रागाने म्हणतो की कुणाला कधी भेटायचे आणि कुठे भेटायचे हे सर्व सयाजीराव ठरवतो. तुम्ही केव्हा म्हणता की बोलायचे, परंतु ते जमणार नाही. तुम्ही इथून आत्ताच्या आत्ता निघायचे. निघा म्हणतो ना. तर ऋषिकेश म्हणतो की मला जे बोलायचे ते मी बोलल्याशिवाय येथून कुठेही जाणार नाही. तेव्हा सयाजीराव पुन्हा रागाने बंदूक हातात घेतो तर कावेरी त्याच्या हातातील बंदूक घेते आणि तुम्हाला शोभते का असे वागायला, जरा भानावर या. तुमच्या समोर एक भरल्या चुड्याची सवासनबाई उभी आहे, याचे जरा भान ठेवा. तर सयाजीराव रागाने कावेरीला म्हणतो की तुला एकदा सांगितले ना मध्ये बोलायचे नाही म्हणून, आम्हाला अक्कल शिकू नका. आणि कावेरीच्या हातातील बंदूक रागाने हिसकावून घेऊन ऋषिकेशला म्हणतात की ए पोरा, जास्त आडमुठ्यापणा करू नकोस. जर माझं टक्कुर फिरलं तर तुला येथेच गोळी घालेन. म्हणून सयाजीराव पुन्हा ऋषिकेशवर बंदूक धरतो. तर जानकीमध्ये येते आणि थांबा काका असे म्हणून यांच्या नावचं मंगळसूत्र मी गळ्यामध्ये घालते, यांच्या नावचे कुंकू कपाळी लावते. मला चांगलंच माहिती आहे की तुम्ही माझ्या जवऱ्याच्या जीवावर उठलात, तरी सुद्धा ही सर्व जोखीम पत्करून मी यांना माझ्यासोबत येथे घेऊन आले. ही एकच गोष्ट लक्षात ठेवून की सयाजीरावांच्या दारात आलेली कुठलीही स्त्री मोकळ्या हाताने परत जात नाही. म्हणून आम्ही दोघेही तुमच्याकडे प्रस्ताव घेऊन आलोत. फक्त एकदा निर्मळ मनाने तो ऐकून घ्या. तुम्हाला आवडला तर आनंदच आहे. जर तुम्हाला हे नाही पटले तर आम्ही आल्या पावलांनी परत निघून जाऊ. त्यानंतर इकडे सुमित्रा आणि नाना हे देवघरात असतात. सुमित्राने ऋषिकेशसाठी आणि जानकीसाठी देव पाण्यामध्ये ठेवलेले असतात. सुमित्रा हात जोडून देवाला म्हणते की देवा, माझ्या ऋषिकेश आणि जानकीने इतकं धाडस केले, जीव धोक्यात घालून सुद्धा त्यांचे रक्षण कर. सारंग सुद्धा येतो, देवाला नमस्कार करतो. सुमित्रा म्हणते की काही विपरीत घडून नको देऊ, त्यांना सुखरूप घरी घेऊन ये. तर नाना म्हणतात अगं सुमित्रा, चांगल्याच्या पाठीशी नेहमी असतो. आपली पोरं सुखरूप यश घेऊनच परत येतील. ते ऐकून सारंग लगेच बाहेर येतो आणि आपल्या सर्व माणसांना फोन करून म्हणतो की आत्ताच्या आता आपण सर्वजण सयाजीरावाच्या बंगल्याच्या बाहेर भेटणार आहोत आणि ऋषिकेश दादा तिकडे गेला आहे, त्यामुळे मला त्याची खूप काळजी वाटते. आणि त्या सर्वांना तो तयारीत बोलावतो. त्यावर इकडे सयाजीराव हा जानकी आणि ऋषिकेशला म्हणतो की तुम्ही बरोबर ऐकले की कारण सयाजीरावाच्या दारात आलेली कुठलीही स्त्री मोकळ्या हाताने परत जात नाही. आणि जर तुम्ही मांडलेला प्रस्ताव मला पटला नाही तर तुम्ही एकट्याच परत जाल. तर जानकी ही ऋषिकेशकडे पाहत असते आणि ऋषिकेश आणि जानकीचे हात एकमेकांच्या हातात असतात. तर सयाजीराव बोलतो एकट्याच माघारी फिरा, नाहीतर चढदिशी बोला. तेव्हा ऋषिकेश जानकीला बोलायला सांगतो. जानकी सुद्धा ही बंदुकीकडे पाहत सयाजीरावांना म्हणते गेल्या काही वर्षापासून काका आपल्या दोन्ही कुटुंबातील वैर खूप टोकाला गेले, हे तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे. कोण चुकीचे कोण बरोबर आहे याचा न्यायनिवाडा करण्यासाठी आम्ही येथे नाही आलोत. आपल्या दोन्ही कुटुंबातील वैरामुळे गावामध्ये 2 गट पडले. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादामध्ये आपण गावकऱ्यांवर नुकसान करतो, हे तुम्हाला वाटत नाही का? तर लगेच सयाजीराव रागाने म्हणतो की हे न कळणे इतका मी आडेनी वाटलो का मी तुम्हाला? आम्हाला आमच्या माणसांची काळजी आहे, पाहिजे तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला विचारा. ऋषिकेश म्हणतो की काका आम्हाला माहिती आहे, म्हणूनच आम्ही ते थांबवण्यासाठी इकडे आलो. तर सयाजीराव म्हणतो की थांबूयात की, पहिले बाजारभाव कमी करा, आम्ही आमच्या माणसांना सांगतो. आणि जोराने आपल्या माणसांना ओरडत सांगतो की वैर मिटले, थांबवा बाबा हे सर्व. आणि ऋषिकेशला विचारतो की आहे का तयारी? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही आणि समोर येतो काका, बाजारभाव समितीचे भाव मी माझ्या मर्जीने नाही ठरवत, हे तुम्हाला तर चांगलेच माहिती आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात ठेवून सर्व गोष्टीचा विचार करून हे सर्व भाव ठरवले जातात. तेव्हा सयाजीराव म्हणतो की अच्छा, मग फायदा कुणाचा होतो? तर ऋषिकेश म्हणतो की सर्वांचा. सयाजीराव म्हणतो की असे तुम्हाला वाटते, फक्त फायदा तुमचा एकट्याचा होतो. बाजार समितीवर तुमचे वर्चस्व राहते आणि लोक आमच्या नावाने जास्त ओरडतात.
जेव्हा तुम्ही बाजार समितीवरचा अधिकार सोडाल हे तेव्हाच बंद होईल. हे सर्व तुम्ही तेथे जाऊन सांगाल तेव्हा. यापुढे बाजारभाव सयाजीराव विखे पाटील ठरवतील. मग बोला, तुम्हाला हे मंजूर आहे का? ऋषिकेश म्हणतो की नाही, मला हे कधीही मंजूर नाही. तर मग सयाजीराव म्हणतात की मग तुम्ही वैर मिटवायला आलेत, मग कसे वैर मिटणार? आले मोठे प्रस्ताव घेऊन. आणि काय रे, स्वतःमध्ये धमक नाही म्हणून बायकोला पुढे घेऊन आलात की काय? तेव्हा जानकी म्हणते की सयाजी काका, तुम्ही प्रस्ताव तर ऐकून घेतला नाही, निष्कर्ष तर लगेच काढला. तेव्हा सयाजीराव म्हणतो की बोला पटकन दिशी. जानकी म्हणते की आम्ही माझ्या धाकट्या दिरासाठी, सौमित्रसाठी तुमची मुलगी ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील हिला मागणी घालायला आलोत. तर ते ऐकून सयाजीला तर धक्काच बसतो. ऋषिकेश आणि जानकीने तर सयाजीरावांसमोर हात सुद्धा जोडलेले असतात. तेव्हा सयाजीराव म्हणतो की तुमची ही हिंमत, आणि पुन्हा तो बंदूक रोखून गोळी चालवणार. तोच लगेच कावेरी बंदूक पकडते आणि तिचा निशाणा वर धरते. गोळी वर उडली जाते आणि तेवढ्यात सारंग आणि त्याचे काही साथीदार हे बाहेर आपल्या हातामध्ये काठ्या वगैरे घेऊन आलेले असतात. तर सयाजीरावांचे माणसं त्यांना अडवतात. सारंग म्हणतो की थोडेसे थांबा, आणि बाळाभाऊ आणि सखाराम वगैरे बाहेर धावत येतात. सखाराम आणि बाळाभाऊ म्हणतात की हे येथे कसे आले? तर बाळाभाऊ सांगतात की ते आतमध्ये आले ना, ऋषिकेश रणदिवे आणि त्यांची ती बायको, मला तर असे वाटते की यांचा काहीतरी प्लॅन असणार, त्यामुळे जरा सावध राहायला हवे. मी पक्याला फोन करतो आणि बोलावून घेतो. आणि सारंग समोर आणि त्याच्या साथीदारांसमोर पक्याला फोन करून म्हणतो की तू बंगल्यावर ये आणि सर्वांना घेऊन ये. तर इकडे सुमित्रा ही देवासमोरच देव पाण्यामध्ये ठेवून बसलेली असते. तेवढ्यात आजी तिथे येते. पाण्यामध्ये देव ठेवून काय उपयोग ग? हे राक्षसाच्या गुहेत जेव्हा शिरवत होते तेव्हा तू त्यांना अडवायला हवे होते. पण काय तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल तर शपथ ना. जानकीच्या डोक्याने चालायची तुम्हाला सवय लागली, त्यामुळे आता घ्या जीवाला घोर लावून. आणि तेवढ्यात नाना हे सुमित्रासाठी पाणी घेऊन येतात. सुमित्रा मात्र रडत असते आणि समजावून सांगतात. तर आजी म्हणते की नाना भाऊ, तुम्हीच आता समजावून सांगा की ह्या जानकीचे धाडस अंगाशी आले आहे. ते जीव कळवळून मी तिला सांगते तरी सुद्धा ती माझं ऐकायला तयार नाही. मला बोलण्याचा काही हक्क नाही, परंतु या घरामध्ये तुम्ही मला आश्रय दिला म्हणून मी तुम्हाला सांगू राहिले. तेव्हा नाना हे आजीवर ओरडतात, तुम्ही जरा बाहेर थांबला तर बरे होईल. तेव्हा आजी म्हणते की जाते ना मी बाहेर, आणि बाहेर निघून जाते. तर नाना सुमित्राला म्हणतात पाणी तरी पिऊन घे. तर सुमित्रा म्हणते की जोपर्यंत मुलं घरी सुखरूप येत नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली पाण्याचा थेंब सुद्धा उतरणार नाही. तर इकडे जानकी ही सयाजी काकांना म्हणते, आमचे सौमित्र भाऊजी उच्च शिक्षित आहे. ऐश्वर्याने हीच महत्वाची अपेक्षा मॅट्रिमोनी साईटवर तिच्या बायोडाटावर. सौमित्र भाऊजी सुद्धा अगदी ऐश्वर्याच्या अपेक्षेप्रमाणेच आहे. वाटले की त्या दोघांचा जोडा अगदी शोभून दिसेल. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हे लग्न जर झाले तर आपल्या दोन्ही कुटुंबातील वाद कायमचा मिटेल आणि गावातील तणाव सुद्धा दूर होईल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काका, जानकीनेच आम्हाला हे सर्व सुचवले होते आणि मी सुद्धा मग विचार केला, तर सर्व गोष्टीचा विचार करून मला सुद्धा हेच कळाले, ही सोयरीक जुळल्याने आपलं तर कल्याण होईलच आणि गावातील सुद्धा सर्व काही सुरळीत होईल. सयाजीराव म्हणतात की वारण दिवे, तुम्ही बाजार समितीतील वाद मिटण्यासाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलात की काय? आणि काय तुम्हाला वाटलं की आम्ही होकार देऊ, परंतु हा सयाजी तुमच्या जाळ्यात वगैरे काही अडकणार नाही. त्याचवेळीस कावेरी मध्ये बोलायला लागणार. तर कावेरीला लगेच सयाजीराव शांत राहायला सांगतो आणि ऋषिकेशला म्हणतो की ऋषिकेश रणदिवे, तुझ्या बापांनी माझ्याबरोबर दगा केला आणि मी तुझ्या घरामध्ये पोरगी देऊ होय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही सयाजी काका, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तुमची बाजू खरी असली म्हणून नानांची बाजू खोटी होती असे नाही. सयाजीराव रागाने म्हणतो की खोटीच होती आणि त्याच्यामुळे 2 दिवस मला जेलमध्ये राहावे लागले. तो डाग माझ्यावर लागला आणि माझ्या बापाला समितीचे अध्यक्षपद सुद्धा सोडावे लागले आणि आमची इब्रत सुद्धा धुळीस मिळाली आणि हे सर्व फक्त त्याच्याचमुळे झाले. मला उपदेशाचे ढोस पाजण्याऐवजी तुम्ही तुमच्या बापाला जाऊन विचारा की त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी किती दोष आहे तो. तेव्हा जानकी म्हणते की नाही काका, नानांच्या मनामध्ये कुठलाच राग तुमच्याविषयीचा नाही. उलट आम्ही येथे येताना त्यांनीच आम्हाला सांगितले माझ्या सयाजीचे मन खूप चांगले आहे. तो वरून कितीही कठोर दिसत असलात परंतु त्याचं मन मात्र लहान मुलासारखं आहे. आणि जानकी म्हणते की हे सर्व मी माझी शपथ घेऊन सांगते. आणि हे सर्व आम्हाला सांगत असताना नानांच्या डोळ्यातून पाणी आले होते. आमच्यावर सयाजी काका विश्वास ठेवा. तेव्हा सयाजी म्हणतो की या सर्वाला काही अर्थ नाही.
जे झाले ते कधी बदलता येत नाही। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही सयाजी काका, दर दिवसाला ऋतू बदलतात, दिवस बदलतात आणि तुम्ही आम्ही माणसं तरुणपण, म्हातारपण, बालपण हे बदलत राहते। मग आपल्या 10-15 वर्षापूर्वीची घडलेली गोष्ट का बदलत नाही? जानकी म्हणते की नक्कीच हे सर्व बदलू शकते। सयाजी काका आणि कावेरी काकू, अगदी प्रेमाने आम्ही तुमच्या समोर हात पुढे केले, तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे टाकायचे, याने सर्व गैरसमज दूर होतील आणि सर्वांचं भलं सुद्धा होईल। म्हणून जानकी पुन्हा सयाजी काका आणि कावेरी समोर हात जोडते। एकदा तुम्ही विचार करा, याचा अर्थ समजू नका की आम्ही तुमच्याकडे प्रस्ताव घेऊन आलो म्हणून लगेच लग्न करायचे। सौमित्र भाऊजी आणि ऐश्वर्या ही आजकालची मुलं, त्यांना विचारल्याशिवाय आपण कुठलाही निर्णय नाही घेणार। त्या दोघांचा जर होकार असेल तरच ही सोयरीक जुळू शकते। महत्त्वाचे म्हणजे आपल्यातील ही सोयरीक जमली तर आपल्यातील वाद सुद्धा कायमचे मिटतील। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एका मुलीचे वडील आहात। तुमची ऐश्वर्या अगदी लाडात वाढली। कुठल्याही आईबापांना तेच वाटणार की आपली मुलगी हसते खेळत्या भरल्या घरात जावी। तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा आणि कितीही माना नका मानू, परंतु तुम्हाला सुद्धा माहिती आहे की रणदिव्यांचं कुटुंब आपल्या सर्व अख्ख्या पंचक्रोशीत कुटुंब वत्सल्य आहे। कुठल्याही मुलीच्या वडिलांना अगदी आपल्या मुलीला जसे घर हवे अगदी तसे। आणि जानकी पुन्हा सयाजी काकांसमोर हात जोडून विनंती करते की एक मुलीचे वडील म्हणून एकदा या मागणीचा विचार करा। ऋषिकेश म्हणतो की काका, आमचा यामध्ये कोणताही उद्देश नाही। आपल्या भांडणामुळे गावातील लोक सुद्धा एकमेकांच्या जीवावर उठली, त्यामुळे गावातील लोकांचे नुकसान व्हावे, शेतकऱ्यांचे नुकसान व्हावे। या सर्व आगीमध्ये कुणाचे घर जळते, कुणाचं काहीतरी होते, मग यामध्ये कुणीतरी माघार घ्यायला नको का? मग आपण दोघांनी मिळून हा पुढाकार घ्यायला काय हरकत आहे? सयाजीराव मात्र अगदी शांत असतात। त्यानंतर इकडे बाळाभाऊने जे त्याचे माणसं आणि पक्या हे बोलवलेले असतात ते येतात आणि सारंगच्या माणसाला आणि सारंगला म्हणतात की तुम्ही इथे काय करता आमच्या या प्रवेशामध्ये? सारंग म्हणतो की आम्ही काय करतो, फक्त उभे आहोत। माझा दादा आतमध्ये गेला आहे, जोपर्यंत तो बाहेर येत नाही तोपर्यंत मी आणि माणसे येथे उभे आहोत। तेव्हा पके म्हणतो की साहेबांच्या दारामध्ये रणदिव्यांचा एकही माणूस उभा राहायला नको। तेव्हा सारंगचा माणूस भीमा सुद्धा त्यांच्यावर ओरडतो, तर सारंग त्याला शांत करतो आणि त्या माणसामध्ये वाद सुरू होतात आणि त्या दोघांमध्ये इतके भांडणं सुरू होतात। तेव्हा सकाराम धावतच येतो आणि मालक बाहेर वातावरण इतकं पेटलं रणदिवेची माणसं आणि आपल्या माणसामध्ये। तेव्हा कावेरी लगेच सयाजीरावाच्या हातातील बंदूक हिसकावून घेते आणि आतमध्ये ठेवते आणि सर्वजण धावतच बाहेर येतात। तेव्हा ऋषिकेश सर्वांना शांत करतो आणि सारंग, काय चालले? मी तुला सांगितले होते की इकडे येऊ नकोस, येथे आम्ही बोलण्यासाठी आलो, भांडायला नाही, आणि हेच आपल्याला सर्वांना थांबवायचे। आत्ताच्या आत्ता सारंग तू इथून जा। आणि ऋषिकेश आपल्या सर्व माणसांना जायला सांगतो, तर सारंग त्या माणसांना घेऊन जातो। तेव्हा सयाजीराव सुद्धा बाळूला आपल्या माणसांना जायला सांगायला सांगतो। तेव्हा सयाजीराव आतमध्ये निघून जातो, तर जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे पाहू लागतात आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सौमित्र हा अवंतिकाच्या हाताला धरतो आणि अवंतिका थांब असे म्हणत असतो। तेव्हा अवंतिका रागाने सनकनी सौमित्राच्या कानामागे देते आणि हात लावू नकोस मला असे म्हणते, तर सौमित्र तेथे बसलेला असतो। तेथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या आपला हात पुढे करून हॅलो म्हणून तू मला ओळखलेस का असे विचारते। सौमित्र तर हा ऐश्वर्याकडे पाहतच असतो। त्यानंतर इकडे ऋषिकेश सयाजी काकांना सांगत असतो की हा एकच मार्ग आहे की हे सर्व थांबवण्यासाठी। तुमच्या ऐश्वर्याला रिसर लग्नाची मागणी घालतो आणि ते सर्व शगुनाचे सामान जानकी कावेरीच्या हातात देते। तेव्हा सयाजीराव कावेरीकडे रागाने पाहत असतात, तर कावेरी ते पुन्हा शगुनाचे ताट जानकीच्या हातात देते आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो की चल आता। ते दोघे जायला निघतात, तर सयाजीराव रागाने थांबा असे ओरडतो। तेव्हा आता सयाजीराव या लग्नासाठी होकार देतील का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।